विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या संघरत्न बुद्धविहार, दामोदर चौक, पाथर्डी फाटा, नाशिक या ठिकाणी पूजनीय भंते धम्मधन पालो पूजनीय भंतेंचं वर्षावासाचं अधिष्ठान आपल्या या संघरत्न बुद्धविहारामध्ये संपन्न होत आहे। या निमित्ताने सातत्याने रोज आपण वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना श्रवण करत असता। चलो बुद्ध की ओर संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या द्वारा हा या वर्षावासातील जो उपक्रम आहे तो उपक्रम आपण आपल्यामध्ये धम्मबीज निर्माण करण्यासाठी, श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी, तीन रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धाभाव आपल्यामध्ये निर्माण होऊन अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करण्यासाठी हा जो उपक्रम या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण निर्माण केला। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। आज या मंगलमय प्रसंगी 69वे पुष्प, 69वी धम्मदेशना या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मपद गाथा आणि कथा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे। या ग्रंथावरती आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करत असतात। तर आज ज्या गाथेच्या संदर्भामध्ये आपण ही धम्मदेशना श्रवण करणार आहोत, 122 आणि 123 असे दोन धम्मपदातील पाप वर्गातील या गाथा आपण बघणार आहोत। तर दोन गाथेचा विस्तार खूप मोठा होईल, एकाच गाथेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। खरं तर धम्मपद हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। भगवंताने वेळोवेळी जे उपदेश दिले त्या उपदेशाचा अत्यंत समर्पक आणि अत्यंत भावपूर्ण, हृदयस्पर्शी, मनुष्याला ऐकल्याबरोबर प्रसन्नता निर्माण करणार, श्रद्धा उत्पन्न करणार, कुशल कर्म, पुण्यकर्म कशा प्रकारचे करावे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य उपदेश या धम्मपद ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 26 वर्ग या ग्रंथामध्ये छोटेखानी ग्रंथ आहे, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण 423 गाथा या धम्मपदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे या धम्मपदाच्या संदर्भामध्ये जगविख्यात पाली भाषेचे भाष्यकार आनंद कौशल म्हणते जे असं म्हणतात की जगातील संपूर्ण ग्रंथसाठा जरी नष्ट झाला, परंतु केवळ धम्मपद नावाचा एक ग्रंथ जरी शिल्लक राहिला तरी या संसारातील लोक दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतात।
एवढा अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ हा धम्मपद आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदा या आपल्या विहाराच्या संदर्भामध्ये आम्ही ऐकलं. शिंदे सरांनी आम्हाला सांगितलं. कारण एवढं सुंदर विहार म्हणजे साजेसं आहे. नाशिक शहराला साजेसं सुंदर असं विहार आहे. आणि आपण एवढ्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मी मेसेज केला सरांना, म्हटलं पाऊस तर खूप सुरू आहे, कोण येईल का नाही. तर म्हटले लोक म्हणते जे ऑलरेडी तुमची वेट करत आहेत आणि आणखी लोक येणार आहेत. खरंच या पावसामध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने इथे आला आहात. 2 महिन्यापासून पाठीमागे लागले होते शिंदे साहेब की आम्हाला डेट द्या, आम्हाला डेट द्या, आम्हाला डेट द्या. आणि शेड्यूल थोडंसं कामामुळे धम्मप्रचारामुळे थोडं व्यस्त आहे. आणि त्यामुळे काल उपोषण दिनाच्या निमित्ताने कोपरगाव या ठिकाणी धम्मदेशना झाली. आणि आज कालच आलो आम्ही. आमचे बडगे परिवार, आपले इंजिनियर साहेब बडगे साहेब असतात, त्यांच्याकडे काल मुक्काम होता, आजही मुक्काम आहे. माझ्यामुळे तेही 2 दिवस इथं थांबलेले आहे. नंतर तुमची ओळख करून देतो. अत्यंत धार्मिक परिवार आहे. येणाऱ्या काळामध्ये नाशिकलाच ते ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे अत्यंत श्रद्धावान आणि दानशूर असा परिवार आहे. तर मानवी जीवनामध्ये बघा, भगवंताने सांगितलेला जो उपदेश आहे, मनमानला सुद्धा मागच्या वर्षी, तसं तर मनमानला चलो बुद्ध की ओर ही सिरीज गेल्या 3-4 वर्षापासून सुरू आहे. शिंदे सरांचं मला असं वाटतं की यावर्षी काय मनमानला जाणं येणं थोडंसं कमी झालं. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की चला बुद्ध की ओर इकडेच आणू, आपण तिकडे जाण्यापेक्षा इकडे सुरू करूया. आणि हा उपक्रम बघा अत्यंत चांगला आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विहारामध्ये हा उपक्रम संपन्न झाला पाहिजे. तिथे सुद्धा मनमानला आम्ही 1 दिवस गेलो. त्यांना म्हटलं आता काही वेळ नाही, फक्त 1 दिवस तुमच्याकडे, 1 दिवस नाशिकला जाऊ म्हटलं. कारण वर्षावास आता संपन्न होतं. 7 तारखेला अश्विन पौर्णिमा आहे आणि 7 तारखेपर्यंत हा वर्षावास संपन्न होत आहे. तरीसुद्धा माझं तुम्हाला सजेशन असं असेल की वर्षावास संपला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नाही. कारण धम्म ऐकण्याचा जो कालावधी असतो, धम्म विनयाला अनुसरून, तसं भिक्खूंना सांगितलं भगवंताने वर्षावास 3 महिने आपण करावा. भंतेजी धम्मधन पालो भंतेजी आपल्याकडे आहेत. तर 3 महिन्याचं त्यांचं अधिष्ठान आहे. परंतु हा जो उपक्रम आहे तर आपण कंटिन्यू सुद्धा करू शकता. किंवा वेळेच्या अभावी किमान दर रविवारी का होईना, बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून आपण किमान रविवारी का होईना विहारामध्ये आलो पाहिजे. कारण विहार हे नेहमी जिवंत असले पाहिजे. विहाराला कुलूप लॉक नसलं पाहिजे. सातत्याने विहाराची स्वच्छता असली पाहिजे, परिसराची स्वच्छता असली पाहिजे. आणि किमान दर रविवारी का होईना आपण विहारामध्ये आलं पाहिजे. हा संकल्प आपण केला पाहिजे. तर आज या गाथेच्या संदर्भामध्ये आपण देशना संपन्न करणार आहोत. गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की जो एखादा बुद्धिमान मनुष्य आहे, ज्ञानी मनुष्य आहे, तर तो ज्ञानी मनुष्य असा विचार कधीच करत नाही की माझ्याकडून फार कमी पुण्यकर्म झाले, फार कुशल कर्म झाले, फार कमी मी पुण्यकर्म केलं, कुशल कर्म, असा ज्ञानी मनुष्याने कधीही विचार आपल्या मनामध्ये आणू नये. कारण भगवंत असे म्हणतात, थोकं थोकं पुण्य करोति. थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. थेंबा थेंबाने तळ हे साचत असते. अगदी त्याचप्रमाणे पुण्याचा जो प्रभाव आहे, पुण्यकर्म कुशल कर्म जे आहे, तर पुण्यकर्म कुशल कर्म आपण थोडे थोडे केले पाहिजे. आणि सातत्याने जेव्हा आपण थोडे थोडे पुण्यकर्म कुशल कर्म करत असतो, तर त्या पुण्यकर्माच्या द्वारा आपल्या पुण्याचा संचय अधिक अधिक होत असतो. आणि तो पुण्याचा संचय एवढा आपल्या जीवनामध्ये होतो की ती पुण्यकर्म आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे थोडंसं पुण्य आहे, हे फार कमी पुण्य आहे, असं बिलकुल आपण म्हटलं नाही पाहिजे. भगवंत असे म्हणतात की श्रद्धायुक्त चित्ताने आपल्या मनाची प्रसन्नता धारण करून अगदी थोडंसं जरी कुशल कर्म, थोडंसं जरी पुण्यकर्म आपण केलं, तर तेही पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहाय्यक ठरत असते. असा आजच्या या धम्मदेशनेच्या गाथेचा अर्थ आहे. तर भगवंताने जे उपदेश दिले बघा, विशेष रूपाने श्रावस्तीमध्ये भगवंत अधिक काळ भगवंताने वास्तव्य केलेला आहे. 25 वर्षावास श्रावस्ती शहरामध्ये भगवंताने केले. त्यापैकी 19 वर्षावास भगवंताने अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये केलेले आहे. 6 वर्षावास भगवंताने
पूर्वाराम विहारामध्ये, जो की माता विशाखेने निर्माण केला होता, त्या विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. अशा पद्धतीने 25 वर्षावास भगवंताने एकट्या श्रावस्ती शहरामध्ये केले. एकूण 45 वर्षावास भगवंताने आपल्या जीवनामध्ये केले. त्यापैकी अधिक काळ भगवंत श्रावस्तीमध्ये राहिले आणि त्यामुळे बहुतांश उपदेश, त्रिपिटकातील 75% उपदेश भगवंताने श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये दिलेले आहे. तर हा उपदेश सुद्धा भगवंताने श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये दिलेला आहे. तर भगवंत देशना देत असताना नेहमी मनुष्यांच्या चित्ताचं अवलोकन करत असत. मनुष्याच्या चित्ताला जाणत असत आपल्या प्रज्ञेच्या द्वारा. आणि मनुष्यांचं चित्त जशा प्रकारचं असेल, कारण सर्वच मनुष्याचं चित्त सारखं राहत नाही, सर्वच मनुष्याचं मनाची मानसिकता सारखी राहत नाही. आणि त्यामुळे भगवंत जेव्हा मनुष्यांच्या चित्तांचं अवलोकन करायचे आणि अवलोकन केल्यानंतर जो एखादा मनुष्य प्रसन्न आहे, एखादा मनुष्य आनंदी आहे, तर त्या आनंदी मनुष्याला, प्रसन्न मनुष्याला भगवंत उद्देशून उपदेश करत असत. ही भगवंताच्या देशनेची विशेषता असेल. कारण सर्वच लोक जरी भगवंताच्या समोर बसतात किंवा सर्वच लोक जरी धम्मदेशना श्रवण करत असतील, तरी सर्वच लोकांच्या मनाची मानसिकता सारखी राहत नाही. आणि त्यामुळे ज्यांचं चित्त अधिक प्रसन्न आहे, निर्मळ आहे, परिशुद्ध आहे, तर अशा प्रकारच्या व्यक्तीला उद्देशून भगवंत धम्मदेशना देत असत. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहे. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व लोक अत्यंत एकाग्र चित्ताने, प्रसन्न चित्ताने भगवंताचे देशना श्रवण करत असत. तर जनसमूहामध्ये भगवंत उपदेश करतात. आणि उपदेश करताना भगवंत नेहमी सुरुवातीला दान कथा सांगायचे, त्यानंतर शील कथा सांगायचे, कामवासनेचे दुष्परिणाम सांगायचे, स्वर्ग कथा असेल, नरक कथा असेल, हे सांगायचे. आणि त्यानंतर मनुष्यांचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याचे देशना देत असत. तुम्ही पाली साहित्याचा अभ्यास केला असेल, त्रिपिटकामध्ये असं एकही उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही की भगवंताने डायरेक्ट कोणाला तरी 4 आर्य सत्य सांगितले. असं बिलकुलच होत नाही. कारण 4 आर्य सत्य हा अत्यंत गंभीर असा उपदेश आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं मन जोपर्यंत प्रसन्न होत नाही, आनंदी होत नाही, निर्मळ होत नाही, तोपर्यंत तो गंभीर धम्माला श्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे दानाचं महत्त्व भगवंत सुरुवातीला सांगायचे, त्यानंतर शीलाचं महत्त्व सांगायचे, कथेच्या द्वारा भगवंत उपदेश करायचे. आणि जेव्हा मनुष्यांचं चित्त प्रसन्न होत असे, आनंदी होत असे, तेव्हा भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असत. तर दान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दान हा जो भाग आहे, कारण ही जी कथा आहे तर दानाच्या संदर्भामध्ये आहे. 4 प्रकारचे दानदाते भगवंताने बघा सांगितलेले आहे. पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की काही काही मनुष्य केवळ स्वतःच दान पुण्य करत असतात. काही काही मनुष्य स्वतः न करता इतरांना दान पुण्य करण्यासाठी प्रेरणा देत असतात. काही काही मनुष्य स्वतःही करत नाहीत आणि इतरांना सुद्धा करू देत नाही. काही काही मनुष्य स्वतःही करतात आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देत असतात. आपण थोडंसं जर चिंतन केलं, मनन केलं या उपदेशावरती भगवंताच्या, तर हे 4ही प्रकारचे लोक आपल्याला आपल्या समूहामध्ये पाहायला मिळतात. पावलोपावली ही 4ही प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. कारण काही काही लोकांची मानसिकता अशी असते की त्यांना असं वाटतं आपण कशाला काय बोलायचं, आपण आपलं दानपुण्य करायचं, आपण आपलं शील पालन करायचं, आपण कुणाला कधीही काही सांगायचं नाही. आणि त्यामुळे स्वतःच्या सुखासाठी काही लोक बघा हे सर्व प्रकारचं कुशल कर्म करत असतात. तर भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित अशा विचार करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये तो असा विचार करेल की केवळ मी पुण्यकर्म करेल, मी कुशल कर्म करेल, मी दान कर्म करेल, मी शीलाचं पालन करेल, तर तो मनुष्य यदा कदाचित मृत्यूला प्राप्त झाला. आणि भगवंत असे म्हणतात की मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जर तो मनुष्यभूमीमध्ये पुन्हा जर जन्मास आला तर त्या दानाचा लाभ काय, त्या दानाचा फायदा काय. तर भगवंत असे म्हणतात की त्याने केलेले जे कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं, त्या पुण्यकर्माच्या बलाने त्याला सर्व प्रकारच्या गोष्टींचा लाभ होतो. त्याला धनाचा लाभ होतो,
त्याला सौंदर्याचा लाभ होतो, त्याला बलाचा लाभ होतो, त्याला प्रज्ञेचा लाभ होतो, म्हणजे त्याला सर्व प्रकारचा लाभ होत असतो. परंतु त्याच्या परिवारामध्ये किंवा त्याच्या मित्रमंडळीमध्ये, त्यांच्या सहवासामध्ये जे लोक असतात, या सर्व प्रकारच्या सुखापासून वंचित असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे सुख प्राप्त होत नाही. केवळ त्यालाच त्याचा लाभ होत असतो, असं भगवंतांनी म्हटलं. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, स्वतः न करता इतरांना प्रेरणा देत असतो. काही काही लोक बघा, स्वतः दान पुण्य काही करत नाही, परंतु इतरांना मात्र प्रेरणा देत असतात की आपण दान पुण्य केलं पाहिजे, आपण शील पालन केलं पाहिजे, धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे. अशा प्रकारे इतरांना लोक सांगत असतात. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा व्यक्ती जर समजून घ्या मृत्यूला प्राप्त झाला, तर या पुण्यकर्माच्या बलाने त्याला स्वतःला तर काही लाभ होत नाही, परंतु त्याने इतरांना सांगितल्यामुळे इतरांना मात्र सर्व प्रकारचा लाभ होत असतो. मग त्याच्या सहवासामध्ये असणारे जेवढे काही लोक असतात, त्या सर्व प्रकारच्या लोकांना सर्व लाभ होतो. त्यांना धनाचा लाभ होतो, त्यांना सौंदर्याचा लाभ होतो, त्यांना प्रज्ञेचा लाभ होतो, त्यांना सर्व प्रकारचा लाभ होतो, परंतु या स्वतःला मात्र कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही, कारण त्याने स्वतः केलेलं नसतं, तर इतरांना फक्त प्रेरणा दिलेली असते. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे विचार करतात की सांगतात की भगवंत जो स्वतःही मनुष्य करत नाही आणि इतरांना सुद्धा करू देत नाही. असे असंख्य लोक बघा व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर कोणाची इच्छा असेल दान पुण्य करण्याची, तर ते सांगतात दान केल्यानं काय होतं, दान पुण्य केल्यानं काय लाभ आहे, काय फायदा होणार आहे, कशाला दान करायचं, सर्व काही वेस्ट जाणार आहे, काही लाभ याचा होणार नाही. अशा पद्धतीने बघा विचार करतात. म्हणजे स्वतः तर करतच नाही, इतर कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करत असतात. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा मनुष्य यदा कदाचित जर मृत्यूला प्राप्त झाला, तर त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. ना त्याला स्वतःला लाभ होतो, ना त्यांच्या अपदेष्टांना, नातेवाईकांना, परिवारांना लाभ होतो. ना ते धनवान असतात, ना ते सौंदर्यवान असतात, ना ते बलवान असतात, ना ते प्रज्ञावान असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की जे स्वतःही करत असतात आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देत असतात. तर यदा कदाचित अशा प्रकारचा मनुष्य जर मृत्यू पश्चात पुन्हा मनुष्यभूमीमध्ये जर जन्मास आला असेल, तर त्याला सर्व प्रकारचा लाभ होतो आणि त्याच्या परिवारामध्ये असणारे जे लोक आहेत, तर त्यांना सुद्धा सर्व प्रकारचा लाभ होतो. मग धनाचा लाभ होतो, मग सौंदर्याचा लाभ होतो, बलाचा लाभ होतो, प्रज्ञेचा लाभ होत असतो, सर्व प्रकारचा त्यांना लाभ होत असतो. म्हणजे जो जो मनुष्य जशाशा प्रकारचे कर्म करत असतो, त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम मनुष्याला प्राप्त होत असतो. हे चारही प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात. बाह्य तर आपण सोडून द्या, आपल्या परिवारामध्ये सुद्धा हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जर एखाद्या मातेला जर 4 मुलं असतील, तर सर्व सारखे असतात का? एकाच मातेच्या पोटी जन्माला येतात, परंतु सारखे नसतात. ना सौंदर्याने सारखे असतात, ना बलाने सारखे असतात, ना धनाने सारखे असतात, ना प्रज्ञेने सारखे असतात, बिलकुल सारखे नसतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची साम्यता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर माता पिता तर एकच आहे, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा भिन्नता पाहायला आपल्याला मिळत असते. कारण वर्तमान काळामध्ये जरी आपले ते माता पिता असतील, तर आपला जो कर्माचा विपाक असतो, आपला जो कर्माचा परिणाम असतो, त्या कर्माच्या परिणामाला स्वरूप अनुसरून मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होत असते. मग आपल्याला जे काही सौंदर्य प्राप्त होत असेल, तर आपल्या पूर्वकर्माचा तो परिणाम असतो. आपल्याकडे जर धनसंपदा असेल, तर पूर्वकर्माचा आणि वर्तमान काळाचा सुद्धा तो परिणाम असतो. आपण जर ज्ञानी असेल, विद्वान असेल, तर पूर्वकर्माचा आणि वर्तमान काळाचा सुद्धा तो परिणाम असतो. आपण जर बलवान असेल, तर ते वर्तमान काळ आणि पूर्वकर्माचा सुद्धा परिणाम असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याला प्राप्त होत असते, ते सर्वच्या सर्व आपल्या कुशल कर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने आपल्याला प्राप्त होत असते. तर हा उपदेश भगवंत जेव्हा करतात, उपदेश केल्यानंतर जनसमूहामध्ये असंख्य लोक असतात, परंतु एक सदग्रस्त असतो आणि त्या सदग्रस्ताच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न होतो, अरे ही भगवंताची देशना तर अत्यंत महत्वपूर्ण आहे, अत्यंत कल्याणकारक आहे. ही देशना आपण सुद्धा
आपल्यामध्ये आत्मसात केली पाहिजे। आपण सुद्धा दान पुण्य केलं पाहिजे, आपण सुद्धा शीलाचं पालन केलं पाहिजे, अशा प्रकारचा तो विचार करतो आणि भगवंताकडे जातो। भगवंताला म्हणतो की भगवान, उद्याच्या भोजनाचं निमंत्रण भिक्खू संघासह आपण स्वीकार करावा। तर भगवंत असे म्हणतात, कारण पूर्वीच्या काळी परिपाठी असायचे बघा, भगवंतासोबत कधी 500 भिक्खू असायचे, कधी 1000 भिक्खू असायचे, 2000, 5000, 10,000, म्हणजे अशा प्रकारचे असंख्य भिक्खू भगवंतासोबत असायचे। आणि त्यामुळे भगवंत विचारणा करत असत की तुम्ही किती भिक्खूंना भोजनदान देऊ शकता, म्हणजे क्षमतेनुसार भोजनाची ते मागणी करत असत। तर तो म्हणतो भगवान, आपल्या सोबत जेवढे भिक्षू आहेत त्या सर्वच भिक्षूंना मी भोजनदान देऊ इच्छितो। तर भगवंत म्हणतो की ठीक आहे। आणि अशा पद्धतीने निमंत्रण स्वीकारल्यानंतर तो गावामध्ये जातो। तो विचार करतो की आपण तर दान पुण्य करायचंच आहे, परंतु त्या दान पुण्यामध्ये इतरांना सुद्धा आपल्याला सहभागी करायचा आहे। कारण भगवंताने 4 प्रकार सांगले आणि 4 प्रकारामध्ये हा जो चौथा प्रकार भगवंताने सांगितला की स्वतः कुशल कर्म करणे, पुण्यकर्म करणे आणि इतरांना सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये, त्या पुण्यकर्मामध्ये सहभागी करून घेणे। तर आपण सुद्धा पुण्यकर्म करूया, कुशल कर्म करूया आणि इतरांना सुद्धा त्यामध्ये आपण सहभागी करू। आणि त्यामुळे तो लोकांकडे जातो आणि लोकांना म्हणतो की बघा, मी भगवंताला, भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या भोजनामध्ये सहभागी होऊ शकता। मग तुम्हाला जर समजा एका भिक्खूंना द्यायचं, तर एका भिक्खूंना जे काही लागत असेल तर ते तुम्ही भोजन देऊ शकता, म्हणजे साधन सामग्री देऊ शकता। जर तुम्ही 2 भिक्षूंना देत असाल, 5 भिक्षूंना देत असाल, तर तेवढं साधन सामग्री तुम्ही द्या। आपण सर्वांचं मिळून एकत्र भोजन बनवणार आहोत आणि सर्वांचंच भोजन आपण एकत्र बनवून भिक्खू संघाला, भगवंताला देणार आहोत। तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही साधन सामग्री देऊ शकता। तर काही लोकांना असं वाटते, कारण सर्वच लोक सारखे थोडे असतात, काही लोक देत असतात। एक व्यक्ती असतो, अत्यंत धनवान असतो, विपुल धनसंपत्ती त्याच्याकडे असते। पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपत्ती असायची त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं। ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपत्ती नगद असायची त्याला महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं। तर हा श्रेष्ठी असतो, 40 करोड धनसंपत्ती नगद याच्याकडे असते, परंतु मनुष्याकडे संपत्ती आहे म्हणजे मनुष्य दानशूरच आहे असं होतं का? तर असं बिलकुल होत नाही। तो अत्यंत कंजूस असतो। आणि पहिली गोष्ट तर त्याच्याकडे गेल्याबरोबर तो असं म्हणतो, भोजन कोणी सांगितलं? भगवंताला भोजन सांगितलं कोणी? तर तो म्हणतो मी सांगितलं। मग तू सांगितलं तर मला कशाला मागतो? लोक असे असतात ना, कधी कधी व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तू सांगितलं ना, मग तूच कर, मग मला कशाला सांगतो, असं लोक म्हणत असतात। म्हणजे आजच म्हणतात असं बिलकुल नाही, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे लोक होते। तो म्हणतो तू जर भगवंताला निमंत्रण दिलं तर तू मला कशाला सांगतो, तू निमंत्रण दिलं तर तूच कर। मग असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की बघा, भगवंताने 4 प्रकार सांगितले आणि हे 4ही प्रकार त्याला तो समजून सांगत असतो। मग त्याला असं वाटतं की ठीक आहे, हरकत नाही, तर थोडंसं दान तो देत असतो। अगदी एका व्यक्तीपुरतं सुद्धा तो दान देत नाही। त्याला जेवढं असं वाटतं देण्यासाठी थोडेसे तांदूळ देतो, थोडंसं म्हणजे स्वीट पदार्थ देतो, थोडासा मसाला देतो आणि हे घेऊन जा म्हणतो माझ्याच्याने एवढंच। आणि गेल्यानंतर भोजन बनवलं जातं। भोजन बनवल्यानंतर मनामध्ये त्याचा विचार येत असतो। बघा, कधी कधी मनुष्य विचार करत असतो, म्हणजे कर्म करताना तर मनुष्य विचार करत नाही, परंतु कर्म केल्यानंतर मनुष्याला कधी कधी विचार उत्पन्न होत असतो। मग त्याला असं वाटते, अरे मी तर फार कमी दिलं, एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला हा भोजनदान देत आहे, कदाचित असं होऊ शकते की माझं दिलेलं जे काही अन्न आहे, साधन सामग्री आहे, तो त्या भोजनामध्ये टाकणारच नाही, असंही होऊ शकते। समजून घ्या, याने टाकली तर टाकली, जमा लावाची लिस्ट, म्हणजे तो सांगेल की अशा अशा प्रकारच्या व्यक्तीने असं असं हे दिलेलं आहे, तर माझ्या नावाबद्दल तो सांगेल की या व्यक्तीने अशा अशा प्रकारचं कमी दिलं। तर त्याच्या मनामध्ये बघा शंका कुशंका उत्पन्न होते। तो असं मनामध्ये विचार करतो, जर समजून घ्या याने माझ्या दानाची जर अवहेलना केली तर याला मी जाग्यावरच
मारून टाकतो, याची मी पूर्णपणे हत्या करतो, याला मी जिवंत ठेवणार नाही, कारण माझी हा बदनामी करेल, असा मनामध्ये त्याचा विचार येतो बघा. आणि जिथे साधन सामुग्री असते तर तो तर सर्व एकत्र करत असतो, पण जेव्हा दानाचं अनुमोदन असते, जसं कधी कधी बघा आपल्याला जे दान दिलं असतं, उद्देश हा असतो की आपण कधी कधी दानाचं वाचून दाखवतो, याने एवढं दान दिलं, त्याने तेवढं दान दिलं, तर सर्वच लोक काही प्रसन्न होत नसतात. कारण जे लोक कमी दान देतात त्यांना तर असं वाटतं की आमचं दान तर दिलं पाहिजे, परंतु आमच्या नावाचा उल्लेख नाही झाला पाहिजे, कारण चार चौघामध्ये सन्मान असतो ना. कारण व्यवहारिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करत असतो तर मान सन्मान मनुष्य जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि चार लोकांमध्ये जर समजून घ्या मी फार कमी दान दिलं आणि माझं जर नाव निघालं तशा पद्धतीने, तर लोक असं म्हणतील की अरे एवढा मोठा धनवान आहे, एवढा मोठा पैशावाला मनुष्य आहे आणि एवढं दान दिलं, हा फार कंजूस आहे, तर माझा अपमान होईल. अशामुळे कधी कधी लोक असं म्हणतात, कशाला वाचून दाखवायची लिस्ट, काय गरज आहे, दिलं 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 तर दिलं. आणि वरून असंही म्हणतात लोक, दान हे गुप्त असते. म्हणजे बघा कारण बघा कसे असतात, दान हे गुप्त असतं, दान हे उघड द्यायचं नसते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शकल लढवल्या जातात, तर ते तसा विचार करतात. मग याच्याही मनामध्ये असा विचार येतो, माझं जर याने नाव बदनाम केलं तर याला मी मारून टाकेल किंवा याला इजा पोहोचेल, अशा प्रकारे बघा तो विचार करत असतो. तो कशाला काय बोलेल, तो काही बोलत नाही, सर्व लोकांच्या दानाची तो स्तुती करत असतो की अशा अशा प्रकारच्या व्यक्तीने हे दान दिलं. दान देत असताना तो असा उल्लेखच करत नाही की याने एवढं दान दिलं. दान देत असताना तो नावं घेतो आणि सांगतो की यांनी या दान पुण्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, यांनी हे दान पुण्य केलं, यांनी ते दान पुण्य केलं. असं करता करता सर्वांची नावं तो घेत असतो आणि त्याला वाटते अरे यानंतर आपलं दान पुण्यामध्ये नाव घेतलं, यानंतर सांगितलं नाही की एवढं एवढं दिलं, आणि त्याचं मन थोडंसं प्रसन्न होत असते. पुन्हा भगवंत दानाचं अनुमोदन करतात. तर दानाचं अनुमोदन करत असताना तो भगवंताला विनंती करतो, भगवान आजचं हे जे दान पुण्य मी आपणास देत आहे, भगवान या दान पुण्यामध्ये केवळ मीच नाही आहे, तर या दान पुण्यामध्ये आमच्या परिसरातील सर्वच्या सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांचं योगदान आहे. भगवान दानाचं जे अनुमोदन आहे किंवा दानाची जी काही मंगलमैत्रीची भावना आहे, आशीर्वाद भावना आहे, भगवान सर्वांसाठी समान रूपाने आपण मंगलमैत्रीची भावना करावी. भगवान याच्यामध्ये थोडंसं दान कमी कुणाचं, जास्त कुणाचं, अधिक कुणाचं, असा बिलकुल कुठल्याही प्रकारचा भाग नाही आहे. भगवान आपण या दानाचं अनुमोदन करावं. असं म्हटल्याबरोबर बघा त्याला लज्जा वाटते स्वतःला. तो म्हणतो अरे आपण किती अकुशल विचार केला, आपण किती वाईट विचार केला, कारण या मनुष्याने तर आपल्या प्रकारे आपल्या पद्धतीने आपल्याला स्वतःबद्दल असं काही तो बोललेला नाही. तो प्रसन्न होतो आणि भगवंत दानाचं अनुमोदन करतात. तर दानाचं अनुमोदन करत असताना भगवंत ही गाथा त्या ठिकाणी बोलत असतात की जो ज्ञानी मनुष्य असतो, जो प्रज्ञावान मनुष्य असतो, बुद्धिवान मनुष्य असतो, तो मनुष्य असा कधीच विचार करत नाही की अरे माझ्याकडून मी फारच कमी दान दिलं, फारच अल्प दान दिलं, असा कधीही तो विचार करत नाही. कारण मनुष्याने जे काही दान पुण्य केलं असतं, थोकं थोकं पुण्य करोती, असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. थोड्याशा दान कर्माचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये विशेष असा आपल्याला लाभ होत असतो. जेवढं कर्म असेल, जेवढं दान दिलं तेवढा दानाचा लाभ होईल आपल्याला. अधिक जर आपण दान दिलं, कारण दान हा नैसर्गिक गुणधर्म आहे. भगवंत असे म्हणतात दानाच्या संदर्भामध्ये सांगताना, भिक्षूंनो, भिक्षू हा सुपीक जमिनीप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे सुपीक जमिनीमध्ये जर एक दानाचा बीजाचा एक दाना जर आपण टाकला असेल, ज्वारीचा एक दाना जर आपण जमिनीमध्ये टाकला, तर जमीन त्या बदल्यामध्ये एका दाण्याच्या बदल्यामध्ये फक्त एक दाना देत नाही, तर एका दाण्याच्या बदल्यामध्ये असंख्य दाणे आपल्याला प्राप्त होत असतात. कारण कणसाला असंख्य दाणे असतात, दाना तर जमिनीमध्ये आपण एकच टाकत असतो, परंतु त्याच्याद्वारा असंख्य दाणे आपल्याला प्राप्त होत असतात. अगदी दान पुण्याच्या संदर्भामध्ये भगवंत म्हणतात की तसंच आहे. जर आपण थोडंसं जरी दान पुण्य केलं, परंतु प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर आपण ते दान पुण्य केलं, तर त्याचा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. तर दानाच्या संदर्भामध्ये भगवंताने हा उपदेश दिला
भगवंत असे म्हणतात की प्रसन्न चित्ताने आपण दान दिले पाहिजे. आणि त्यामुळे दानं ददंदु सद्धायं शीलं रखंतु सब्बदा भावना भीरता हुंतु गच्छंतु देवता गता, असं भगवंतांनी म्हटलं आहे. दानं ददंदु सद्धायं, दान देत असताना श्रद्धेने आपण दान दिले पाहिजे. आपण किती दान देतो, आपण कसं दान देतो याला विशेष महत्व नाही. श्रद्धेनं दान दिलं पाहिजे. दानं ददंदु सद्धाय शीलं रखंतु सब्बदा, आपल्या शीलाचं रक्षण आपण केलं पाहिजे. भावना भीरता हुंतु गच्छंतु देवता गता, आपण दान पुण्य केलं, आपण शील पालन केलं तर याची आपण भावना केली पाहिजे, याचं चिंतन मनन केलं पाहिजे. आणि चिंतन मनन करणारा मनुष्य देवता गतीला प्राप्त होत असतो, असं भगवंताचं वचन आहे. आता देवता गतीला म्हटल्यानंतर हे जे आपण पाहतो व्यवहारामध्ये, या देवता गतीला काय मनुष्य जात नाही. देवता गती म्हणजे सुखाची अवस्था. देवता गती म्हणजे काय, तर सुखाची अवस्था, मनुष्याला सुख प्राप्त होत असते दान दिल्यामुळे, शील पालन केल्यामुळे. आणि आपल्या कुशल कर्माची भावना आपण जेव्हा जेव्हा करत असतो, चिंतन मनन करत असतो, तर ते सुखाची अवस्था आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. पहिली गोष्ट तर आपण दान म्हणजे काय, दान कशाला म्हणतात, दान कुणाला दिलं पाहिजे, दान केल्यामुळे काय लाभ होतो, या गोष्टीचं चिंतन मनन बघा आपण केलं पाहिजे. कारण कधी कधी लोकांच्या मनामध्ये भ्रम आहे बघा. सध्या वर्तमान काळामध्ये लोकांना असं वाटतं की दान म्हटलं म्हणजे पैसे, दान म्हटलं की पैसे. अगदी एकदम क्षुल्लक व्याख्या करून टाकली आपण आपल्या मनाने. दान म्हटलं की पैसे, दान म्हणल्याबरोबर लोकांना असं झालं पैसे मागणं सुरू. म्हणजे दान म्हणलं की लोकांना पैसे वाटते. किती क्षुल्लक व्याख्या आहे. भगवंत असे म्हणतात दानं ठानं मनुष्यानं, भगवंत असे म्हणतात की दान कर्माच्या पुण्यबलाने, दानं सग्गस सोपानं दानं दुग्गस निवारणं, भगवंत असे म्हणतात दान पुण्य केल्यामुळे तुमचं सुगतीचा मार्ग सुखकर होतो. दान केल्यामुळे सुगतीची शिडी तयार होत असते. दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य प्राप्त होत असते. दान नेमकं काय, दान कसं, दान कुणाला दिलं पाहिजे, दान काय केलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे, भगवंताने बघा एकदम बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहे. दान द्या म्हणजे सगळं दान द्या असं भगवंताने बिलकुल नाही सांगितलं. काही गोष्टी दान देऊ नाही सुद्धा असं भगवंताने सांगितलं. काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे याचं सुद्धा चिंतन मनन आपण केलं पाहिजे बघा. तर दान म्हणजे केवळ पैसा नव्हे. दानाचे 3 प्रकार भगवंताने सांगितले आहे. सब्ब दानं धम्म दानं जिनाती, सर्व दानामध्ये जर श्रेष्ठ दान कर्म कोणतं असेल तर ते म्हणजे धम्माचं दान आहे. त्यानंतर अमिषदान आहे, धम्मदान, अमिषदान आणि अभयदान, हे 3 प्रकारचे दान आहेत बघा. तर धम्मदान म्हणजे काय, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आपण जे मार्गदर्शन करत असतो, जो उपदेश करत असतो, ज्या उपदेशाच्या द्वारा इतर लोकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत असे. 26 वर्षापासून भिक्खू संघ धम्माचं दान करत आहे. आस्थागत वर्तमान काळामध्ये काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिका सुद्धा धम्माचं दान करतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा खुजुतरासारख्या दासी धम्माचं दान करत असत. म्हणजे त्यांच्यामध्ये धम्मदान करण्याची प्रेरणा होती. असंख्य उपासक आपल्याला पाहायला मिळतात, उपासिका सुद्धा पाहायला मिळतात की जे धम्माचं दान करत होते. म्हणजे धम्मदान म्हणजे दुसऱ्यांना उपदेश करणे, त्याला धम्मदान असं म्हटलं आहे. दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जे आपण मार्गदर्शन करत असतो त्याला धम्मदान असं म्हटलं आहे. आपण 100 रुपये दिले की मग तो धम्मदान दिलं, 10 रुपये दिले की आपण तो धम्मदान दिलं. आपल्याला सरळ सरळ कळते आपण पैसे दान देत आहोत तरी आपण म्हणतो की धम्मदान दिलं. म्हणजे देतानाच खोटं बोलतो. देतानाचीच व्याख्या आपल्या लक्षामध्ये येत नाही की नेमकं आपण काय देत आहोत. तर हे जे धम्मदान आहे तर त्याला धम्मदान आपण म्हणू शकत नाही. उपदेश जर तुम्ही लोकांना देत असाल, चांगलं जर तुम्ही लोकांना सांगत असाल तर त्याला धम्मदान म्हटलं जात असतं. अमिषदान, अमिषदान म्हणजे वस्तू स्वरूपाचं दान. आता तुम्ही मग त्यामध्ये भोजन असेल, त्यामध्ये चिवर असेल, त्यामध्ये परिष्कार असेल, त्यामध्ये औषधी असेल, त्यामध्ये पैसा असेल,
जेवढं काही एव्हरीथिंग, म्हणजे संसारामध्ये जेवढ्या काही देण्यासारख्या वस्तू असतात तर त्या वस्तुदानाला अमिष दान अशा प्रकारचं म्हटलं जात असते. तर अमिष दान आपण देत असतो. त्यानंतर अभयदान. अभय म्हणजे दुसऱ्याला भय देणे, दुसऱ्याला जीवदान देणे. आपण प्राण्याला जीवदान देत असतो. भगवंत त्याच्या समोर चालून सांगतात की अभयदान म्हणजे दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी दिलेलं दान. जसं काही लोक बघा नेत्रदान करतात, डोळे दान करतात, काही लोक किडनी लिव्हर आपलं दान करत असतात, काही लोक ब्लड सुद्धा दान करत असतात, ब्लड सुद्धा लोक दान करतात. म्हणजे हे शरीराचे अवयव सुद्धा आपण लोकांना दान करत असतो, ज्याला अभय दान अशा प्रकारचं म्हटलं आहे. हे दानाचे बघा मुख्य प्रकार आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये दानाची ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. भगवंत असे म्हणते की दान कर्म करणे हा सर्वसामान्य व्यक्तींचा गुण नाही, बिलकुल नाही. दान कर्म करणे हा सर्वसामान्य व्यक्तींचा गुण नव्हे, तर दान कर्म करणे हा बोधिसत्वाचा गुण आहे. एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी, एका बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जी पारमिता पूर्ण करावी लागते, 30 प्रकारच्या पारमिता, म्हणजे 10 मुख्य पारमिता, 10 परमार्थ पारमिता आणि 10 उपपारमिता, 30 प्रकारच्या पारमिता एका बोधिसत्वाला पूर्ण कराव्या लागतात. कारण दानाची भावना, साध्या सोपा अर्थ जर आपण घेतला किंवा भगवंताने साधा सोपा अर्थ सांगितला, दान म्हणजे त्याग. दान म्हणजे काय? त्याग. ही त्यागाची भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत मनुष्य कुठल्याही प्रकारचं दान पुण्य करू शकत नाही. एका बोधिसत्वाला बुद्धत्व जर प्राप्त करायचं असेल तर दान पारमिता पूर्ण करावीच लागते. दान पारमिता जर पूर्ण होत नसेल तर बोधिसत्व बुद्धत्व कधी प्राप्त करू शकत नाही. कारण त्याच्या या पूर्णत्वाच्या अवस्थेचं हे अत्यंत महत्वपूर्ण असं अंग आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे दान हे चेतनेच्या आधारावरती असावं. चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपली जी चेतना आहे, चेतना म्हणजे आपल्या मनाची मानसिकता, मनाची अवस्था, म्हणजे जशा प्रकारची मनाची आवश्यकता मानसिकता आपली असेल तशा प्रकारचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. दानाच्या संदर्भामध्ये आता माता विशाखा अजरामर आहे दानपुण्य केल्यामुळे, अनाथ पिंडक अजरामर आहे दानपुण्य केल्यामुळे. कारण मनुष्याला जिवंत ठेवण्यासाठी हे दान कर्म अत्यंत आवश्यक आहे. दानाच्या द्वारा मनुष्य जिवंत असतो. जसं भगवंत असे म्हणतात, दानाची व्याख्या किंवा दानाचं उदाहरण समजून सांगताना भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखाद्या घराला आग लागलेली आहे, चारी बाजूने एखाद्या घराला आग लागली आणि त्या घराला आग लागल्यानंतर एखादा बुद्धिवान मनुष्य असा विचार करेल की अरे चारी बाजूने माझ्या घराला आग लागलेली आहे, मग माझ्या हाताला जी वस्तू लागेल ती वस्तू तो घराच्या बाहेर फेकेल. तो असा विचार करेल का ही कमी किमतीची वस्तू आहे, ही जास्त किमतीची वस्तू आहे, असा बिलकुल विचार तो करणार नाही. हाताला जी वस्तू लागेल तर तो घराच्या बाहेर तो फेकण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी मात्र घर जळून खाक होईल. भगवंत असे म्हणतात, त्या घरातून त्या आगीतून बाहेर काढल्या वस्तू त्या मनुष्याच्या उपयोगाच्या येतील का नाही? येतील, नक्कीच उपयोगामध्ये येतील. अगदी दान सुद्धा तसंच आहे. या संसारामध्ये मनुष्य जीवन जगत असताना जेवढं दान पुण्य करत असतो तेवढंच मनुष्याचं शिल्लक असतं, बाकी सर्व इथेच सोडून जावं लागत असते. तुम्ही दान दिलं काय? तुम्ही दान नाही दिलं काय? तुमच्या सोबत तुम्ही काही घेऊन जाऊ शकत नाही. मनुष्य जर आयुष्यभर केवळ कमावत असेल, धन कमावत असेल, धनाच्या पाठीमागे मनुष्य लागत असेल, तर असा कोणता मनुष्य आहे की तो असा विचार करेल की मी आता एक पै जमा केली, एवढी मी धनसंपत्ती जमा केली, एवढं धन माझ्याकडे आहे, एवढं कष्टाने, एवढं मेहनतीने, एवढे परिश्रमाने हे धन मी संग्रहित केलं, आता हे धन मी कुणालाच देणार नाही, हे धन मी माझ्यासोबत घेऊन जातो, मृत्यूच्या नंतर माझ्यासोबत मी घेऊन जातो, असा जर विचार करेल त्याला शहाणा मनुष्य कोणी म्हणेल का? त्याला कोणी शहाणा म्हणेल का? की तो म्हणेल की मी आता घरी माझ्यासोबत घेऊन जातो, तर लोक त्याला मूर्खच म्हणतील. परंतु त्याने जर विचार केला मी कुणाला देणार नाही, मी कुणाला दान देणार नाही, मी कोणावर परोपकार करणार नाही, मी कोणाला मदत करणार नाही, माझं धन माझ्या जवळच राहिलं पाहिजे,
कारण असेही लोक भगवंताच्या काळामध्ये होते, आजही असे लोक आहेत. कारण व्यवहारामध्ये आपण बोलताना बोलतो, एवढं धन काय जाळायचं आहे का मग, है की नाही? बोलताना बोलतो ना आपण. जसं म्हणजे 14 एप्रिलला वर्गणला आपण गेलो किंवा विहाराच्या कामासाठी आपण गेलो, आपल्याला अपेक्षा असते किमान 5-10 हजार यांनी द्यायला पाहिजे. धनसंपत्ती विपुल आहे, तो महाकंजूस असतो, तो देतो 500 रुपये, टेकवतो आपल्याला, घ्या 500 रुपये. लोक मग म्हणतात एवढं धन काय जाळायचं काय, याचं म्हणतात. आपल्या काही कामाचं नाही, धर्माच्या कामाचं नाही, समाजाच्या कामाचं नाही, ऐक ना, बाबासाहेबांच्या जयंतीला देत नाही, असं आपण व्यवहारामध्ये बोलत असतो. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये का अज्ञानपणामुळे मनुष्य विचार करतो, कारण शेवटी त्याने दिलं काय आणि नाही दिलं काय त्याला सर्व सोडून इथे जावं लागत असते. परंतु प्रज्ञावान मनुष्य असा विचार करतो की अरे, माझ्याकडे माझ्या पुण्यकर्मामुळे मी असीम पुण्य केलं असेल, मी कुशल कर्म केलं असेल, मी मेहनत केली असेल. कारण या संसारामध्ये 2 वेळचं भोजन सुद्धा पोटभर करावं अशीही लोकांची स्थिती नाही आहे. असंख्य लोक 2 वेळचं पोटभर भोजन करण्यासाठी एवढा संघर्ष करतात, एवढी मेहनत करतात. मला तर सर्व सुखपूर्वक भेटते, मी तर अत्यंत चांगल्या प्रकारचं खाऊ शकतो, रोज पंचपक्वान्न खाऊ शकतो. जर माझ्या पुण्यकर्मामुळे, माझ्या परिश्रमामुळे मला जर एवढं प्राप्त झालं तर मी दिलं पाहिजे, कारण मला हे प्राप्त झालेलं आहे. त्याने स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की त्याने स्वतःला पुण्यवान समजून अधिक पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं, यासाठी आपण दान पुण्य केलं पाहिजे. आपल्या सुगतीचा मार्ग आपण सुखकर केला पाहिजे. धनसंपत्ती जरी नष्ट होणारी असेल, ठीक आहे, चोराच्या द्वारा नष्ट होत असते, पाण्याच्या द्वारा नष्ट होत असते, अग्नीच्या द्वारा नष्ट होत असते. ही नष्ट होणारी संपत्ती जरी असेल तरी भगवंत असे म्हणतात, दुःख मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी या भौतिक धनाचा आपण आधार घेऊ शकतो. या भौतिक धनाच्या द्वारा आपण दुःखमुक्तीकडे वाटचाल करू शकतो, जर आपण श्रद्धायुक्त चित्ताने दान पुण्य जर केलं तर. आणि त्यामुळे दानाची ही जी भावना आहे, ही दानाची भावना अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. चेतनेच्या आधारावरती आपण दान पुण्याची भावना निर्माण केली पाहिजे. आपण किती देतो, कसं देतो, याला काही विशेष महत्व नाही. जसं अनाथपिंडकाच्या संदर्भामध्ये मी नेहमी सांगतो, जेव्हा बघा अनाथपिंडक पहिल्यांदा भगवंताला भेटत असतो, पहिल्यांदा भेटल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न असतो, आनंदी असतो. तो म्हणतो, भगवान माझ्याकडे विपुल धनसंपत्ती आहे. कारण तो हिऱ्याचा व्यापारी असतो, काही काळापर्यंत राजा प्रसेनजिताचा कोषाध्यक्ष असतो, आणि विपुल धनसंपत्ती त्याच्याकडे असल्यामुळे तो भगवंताला प्रामाणिकपणे सांगतो की भगवान माझ्याकडे विपुल धनसंपत्ती आहे. भगवान माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की त्या संपत्तीमुळे कधी कधी मी बेचैन सुद्धा असतो, कधी कधी दुःखी सुद्धा असतो, कधी कधी मी भीतीग्रस्त सुद्धा असतो. तरी सुद्धा भगवान मला असं वाटतं की मी संपत्ती अधिक कमावली पाहिजे. कारण भगवान मी जे मेहनतीने काम करतो, परिश्रमाने काम करतो, माझ्या आधाराने हजारो लोक, माझे नोकर चाकर सुखपूर्वक जीवन जगत असतात. भगवान मला सांगा की माझ्या जीवनामध्ये मी सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी किंवा दुःखमुक्तीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी मी भिक्षू बनलं पाहिजे का, की संसारामध्ये राहून सुद्धा मी सुखपूर्वक जीवन जगू शकतो. भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक, जो मनुष्य उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करत असतो, मग तो उपासक असो, उपासिका असो, भिक्खू असो किंवा भिक्खुनी असो, तर तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करणं, अनुसरण करणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखमुक्तीच्या मार्गासाठी भिक्षू बनलंच पाहिजे, संसाराचा त्याग केलाच पाहिजे असं बिलकुल नाही. संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करता, आणि मग तो ग्रस्त राहतो, दानपुण्य करत असतो. रोज 2000 भिक्खू त्याच्याकडे भोजनासाठी येत असतात. एक वेळचा प्रसंग असं म्हटला आहे की त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही, सर्व संपत्ती त्याची नष्ट होते. कारण भिक्खू संघाची सेवा करत असल्यामुळे त्याचा व्यापार ठप्प पडत असतो. सकाळच्या प्रहरी तो विहारामध्ये जात असे आणि संध्याकाळच्या प्रहरी तो विहारामध्ये जात असे. म्हणजे भगवंताच्या सानिध्यामध्ये, भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहायला त्याला आवडत असे, आणि त्यामुळे त्याचा व्यापार वगैरे ठप्प झाला. असं करता करता, कारण बघा मनुष्याकडे कितीही संपत्ती असेल, धान्याचं कोठार जर भरलेलं आहे आणि त्या धान्याच्या कोठारातून आपण रोज थोडं थोडं जर काढत आहोत, तर कितीही मोठं धान्याचं कोठार असेल
तर निसर्गाच्या नियमाला एक दिवस ते संपणार आहे. अगदी तसंच त्याच्या बाबतीमध्ये झालं, कारण त्याने पुन्हा टाकणं बंद केलं, फक्त काढणं चालू ठेवलं, तर शेवटी मात्र त्याची पूर्ण संपत्ती नष्ट होत असते. अनाथपिंडक जेव्हा जेव्हा विहारामध्ये जात असे तेव्हा तेव्हा काही ना काही तो विहारामध्ये घेऊन जात असे. खाली हाताने अनाथपिंडक कधीही विहारामध्ये गेला नाही. खाली हाताने माता विशाखा कधी विहारामध्ये गेली नाही, कारण विहाराचा तो नियम आहे. विहारामध्ये जात असताना काही ना काही आपण घेऊन गेलं पाहिजे. किमान एक फुल का होईना भगवंताच्या चरणावरती ठेवण्यासाठी आपण घेऊन गेलं पाहिजे. कारण भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लोक बघा, किमान एक फुल का होईना भगवंताची पूजा करण्यासाठी घेऊन जात असत. काही वस्तू स्वरूपामध्ये घेऊन जात असत, काही भिक्खूंसाठी घेऊन जात असत, काही नवीन श्रावणे रसायचे त्यांच्यासाठी घेऊन जात असत. कारण काही ना काही ते नेत असत. तर शेवटी बघा, त्याच्याकडे काही नसते. दालनामध्ये आपल्या गच्चीवरती तो बसतो आणि विचार करतो की अरे आज भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, परंतु भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आज तर माझ्याकडे काही नाही, सर्व भौतिक संपलेलं आहे आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं, पण बिना काही न नेता मी काही भगवंताचं दर्शन तर घेऊ शकत नाही. असा विचार करत असताना बघा, त्याच्या क्षणामध्ये सहजभाव उत्पन्न होतो. तो आपल्या गार्डनमध्ये जातो, एक टोपलभर माती तो घेतो आणि जेतवन विहारामध्ये जात असतो. जेतवन विहारामध्ये गेल्यानंतर एक छोटस झाड असते, त्या झाडाच्या भोवताल ती माती तो टाकत असतो आणि धर्मसभेमध्ये जाऊन बसतो. धर्मसभेमध्ये जाऊन बसल्यानंतर भगवंत उपदेश करत असतात. अनाथपिंडक जेव्हा जातो, भगवंत अनाथपिंडकाला उद्देश म्हणते, अरे अनाथपिंडक, अनाथाचा नाथ याने आज भगवंतासाठी भिक्खू संघासाठी काहीच आणलं नाही. तर तो म्हणतो की भगवान असं होऊ शकत नाही. भगवान, जोपर्यंत माझा श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी भगवंतासाठी आणि भिक्खू संघाच्यासाठी काही आणणार नाही, असं होणारच नाही भगवान. मग आज काय आणलं? ऍक्च्युली भगवंताला ते सगळं माहीत असतं, पण भगवंत त्याच्या मनाची जी अवस्था आहे, धारणा आहे, चित्ताची अवस्था आहे ती जाणत असतात. तर तो म्हणतो भगवान, आज मी एक टोपलभर माती आणलेली आहे. काय केली मग भगवान? एक छोटंसं रोपटं होतं, त्या रोपट्याच्या बाजूला मी टोपलभर माती टाकली. त्याने काय होणार आहे? तर तो म्हणतो भगवान, त्या झाडाला वाढवण्यासाठी ती टोपलभर माती सहाय्यक ठरेल. त्या मातीमध्ये असणारे जे काही सत्व आहे, कण आहे, तर त्या झाडाला वाढवण्यासाठी सहाय्यक ठरतील. त्याने काय होणार आहे भगवान? जेव्हा ते मोठं झाड होईल, मोठं झाड झाल्यानंतर भगवान तिथे कोणीतरी ध्यान मनन चिंतन करेल. भगवान कोणी श्रोतापन्न होईल, कोणी सकृतागामी होईल, कोणी अनागामी होईल, कोणी अरंत होईल. मग तुला काय लाभ होईल भगवान? जेव्हा मला कळेल या झाडाखाली बसलेला व्यक्ती श्रोतापन्न झाला, सकृतागामी झाला, अनागामी झाला, अरहंत झाला, तर भगवान माझ्या चित्ताला सुद्धा थोडीशी प्रसन्नता लाभेल की अरे या झाडाखाली बसून हा दुःखमतीच्या मार्गाकडे याने वाटचाल केली. चेतनाहं कमंग भिक्कवे. भगवंत असे म्हणतात, मनुष्याची चेतना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुम्ही काय देत आहात, किती देत आहात याला विशेष महत्व नाही आहे, कारण आपली चेतना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे तर भगवंत असे म्हणतात, तुम्ही किती दिलं याला महत्व नाही, परंतु देत असताना तुमची प्रज्ञा ही जागरूक असली पाहिजे, तुमची प्रज्ञा ही विकसित असली पाहिजे. सम्यक दृष्टीने आपण कोणत्याही प्रकारचं कर्म केलं पाहिजे. जर सम्यक दृष्टी जर तिथे नसेल तर त्या कर्माचा काही लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. दान पुण्य करताना सम्यक दृष्टी असली पाहिजे, शील पालन करत असताना सम्यक दृष्टी असली पाहिजे, ध्यान मनन चिंतन करत असताना, आनापान करत असताना, विपश्यना करत असताना सम्यक दृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे. जर सम्यक दृष्टीचा भाव आपल्यामध्ये जर नसेल आणि अंधदृष्टीने जर आपण काम करत असेल तर त्याचा मात्र काही लाभ आपल्या जीवनामध्ये होत नाही. आणि त्यामुळे राजा प्रसेनजित याने भगवंताला प्रश्न केला होता की भगवान, दान कुणाला दिलं पाहिजे? दान कुणाला दिलं पाहिजे? कारण भगवान तुम्ही तर रोज सांगता दान दिलं पाहिजे, रोज सांगता भगवान तुम्ही दान दिलं पाहिजे. कारण भगवंताच्या प्रत्येक वचनामध्ये, प्रत्येक उपदेशामध्ये सुरुवातीला दान असायचं, सुरुवातीला दान सांगायचे भगवंत. मग राजा म्हणतो की भगवान तुम्ही रोजच दान सांगता, भगवान नेमकं दान कुणाला दिलं पाहिजे? तर भगवंत असे म्हणतात की महाराज अगदी सोपा आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न उत्पन्न होते की नेमकं दान द्यावं कुणाला. कारण कधी कधी असं होते, भगवंत असे म्हणतात की हे सुपीक जमिनीमध्ये आपण दान दिलं पाहिजे,
कारण खडकाळ जमिनीवरती जर आपण दान टाकलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. गवताने युक्त असणाऱ्या जमिनीमध्ये जर आपण दान टाकलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. दान ही सुपीक जमिनीमध्ये, बीज आपण सुपीक जमिनीमध्ये टाकत असतो, अगदी तशाच पद्धतीने दान देत असताना सुद्धा आपण सुपीक जमिनीमध्ये दान दिले पाहिजे. मग सुपीक जमीन म्हणजे काय, तर भिक्खू संघ आहे. मग भिक्खू संघ आहे तर भगवंत असे म्हणतात की महाराज, ज्यांच्या चालण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा तुमच्या मनावर एक विशेष प्रभाव पडतो, ज्यांना पाहिल्याबरोबर तुमचं मन आनंदी होते, प्रसन्न होत असते, तर अशा व्यक्तीला तुम्ही दान दिलं पाहिजे. ज्यांना पाहून तुमचं मन जर प्रसन्न होत नसेल तर अशा व्यक्तीला आपण दान नाही दिलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की दानाची ही जी भावना आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, कारण दान देण्यामागचा उद्देश काय, तर आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणे, आनंद निर्माण करणे हे दानाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यामुळे दान दिल्याबरोबर आपलं चित्त प्रसन्न असलं पाहिजे, आपलं चित्त आनंदी असलं पाहिजे. नसता दान दिल्यानंतर जर पश्चाताप मनुष्य करत असेल तर त्याचा काही सुद्धा एक लाभ होत नाही. दान देताना सुद्धा, दान दिल्यानंतर सुद्धा, आणि दान जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपलं चित्त प्रसन्न असलं पाहिजे, आपलं चित्त आनंदी असलं पाहिजे. तर ते दान सदा सर्व काळ आपल्याला सुख देणारं ठरत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की प्रज्ञेने आपण दान दिले पाहिजे, शहाणपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. काय चांगलं, काय योग्य, काय अयोग्य, असारे सारमत्तीनो सारेच सारदस्सीनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यत्वा असारच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. भगवंत असे म्हणतात, सत्याला सत्य स्वीकारण्याची प्रज्ञा आपल्याकडे असली पाहिजे, असत्याला असत्य स्वीकारण्याची प्रज्ञा आपल्याकडे असली पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, सुखाचं काय, दुःखाचं काय, याची प्रज्ञा आपल्याकडे आपण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ही प्रज्ञा जर आपल्याकडे नसेल आणि आंधळेपणाने जर आपण दान पुण्य करत असेल, आंधळेपणाने जर आपण जीवन जगत असेल तर त्याचा कोणत्याही प्रकारचा बघा लाभ आपल्याला होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, प्रज्ञायुक्त चित्ताने आपण दान दिले पाहिजे. जिथे दान दिल्यानंतर त्या दानाचा योग्य प्रकारचा लाभ होईल अशा प्रकारे आपण दान दिले पाहिजे. मग दान कुठं दिलं पाहिजे, तर विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की विहारासाठी आपण दान दिले पाहिजे, भिक्खू निवासासाठी आपण दान दिले पाहिजे, भिक्खूंना औषधी रूपाने आपण दान दिले पाहिजे, चिवर आदी रूपाने आपण दान दिले पाहिजे, आपण भोजनदान सुद्धा दिले पाहिजे, आपण परिष्कार दान सुद्धा, फळदान, म्हणजे जेवढं जेवढं काही देण्यासारखं असतं तर ते दान आपण दिलं पाहिजे. काय नाही दिलं पाहिजे, आता पैसे नाही दिले पाहिजे हा जरा गंभीर विषय झाला. कारण जर समजा पूर्वीच्या काळात जसं भगवंत असे म्हणतात की जात रूप रजत पटी गहना वेरमणी शिखा पतंग समाधी आहे की नाही, म्हणजे नाणे, सोने, नाणे जे काय असतील तर ते भिक्षूने स्वीकारू नाही आहे. पण जर समजा आज वर्तमान काळ जर आपण तसा विचार केला तर मग तसे तुम्ही व्यवस्था केली पाहिजे आहे की नाही, भिक्षूंची व्यवस्था केली पाहिजे. मग तुम्ही तिकडे घ्यायला यायला पाहिजे, इथं आणायला पाहिजे, ऐक ना, पुढे जसं जेवढं काही व्यवस्था असेल तशी केली पाहिजे. जेव्हा वर्तमान काळामध्ये अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होईल तेव्हा भिक्षू पैसे घेणं बंद करतील. कारण जोपर्यंत सक्षम उपासक निर्माण होणार नाही, ऐक ना, कारण भिक्षू जे काही निर्माण करत असतात तर स्वतःसाठी काही निर्माण करत नाही, शेवटी समाजासाठी. कारण भगवंताचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. मग भिक्षू जरी समजा विहार निर्माण करत असतील तर ते काय सोबत घेऊन जाणार आहेत का, ऐक ना, किंवा काही निर्माण करत असतील तर ते काय सोबत घेऊन जाणार आहेत का, नाही, इथेच राहणार आहे. आणि त्यामुळे आपली जबाबदारी जर आपण स्वीकारली, समजून घ्या, विहार निर्माण करण्याची म्हणा, ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्याची म्हणा, तर भिक्षू बघा त्यासाठी कुठल्याही प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये होतील. कारण बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे हा धम्मा आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची ही जी जबाबदारी आहे तर भिक्खू संघ आहे, उपासकांची आहे, उपासिकेंची आहे, भिक्खुनींची आहे, सर्वांची आहे. आपण जेव्हा सक्षम होऊ येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे त्याला वेळ लागेल, आजची पिढी जाईल, दुसरी पिढी जाईल, तिसरी पिढी जाईल, ह्या पिढ्या गेल्यानंतर हळूहळू येणाऱ्या काळामध्ये तसे भिक्षू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील की जे पैशाला स्पर्श सुद्धा करणार नाही. परंतु आज जर आपण तसं नाही केलं, समजून घ्या, तर मग जास्त जागेवर बसावं लागेल, थांबावं लागेल, इथेच बसा, मग ते जो लोक काय देतील
किंवा मग जशा पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये काही स्थिती होती, चालत चालत जा तिथपर्यंत, जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत, म्हणजे वर्तमान काळामध्ये काही काळाला अनुसरून काही गोष्टी. हा नेत्रदान दिलं ना, शिवी राजांनी नेत्रदान दिलेलं आहे ना. शिवी राजाची एक जातक कथा बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यामध्ये नेत्रदान दिलेलं आहे. किडनी दानाचं काही उदाहरण नाही, पण नेत्रदानाचं मात्र 100% उदाहरण आहे. वर्तमान काळामध्ये अनेक लोक देतात. आपण ब्लड सुद्धा देतो वर्तमान काळामध्ये. डोळे दान देतात ना, पूर्ण बॉडी देतो ना आपण. आता मेडिकलला आपण पूर्ण बॉडी देतो की नाही? उद्देश हा असतो, कारण सर्वच्या सर्वच अवयव काय मृत्यू म्हणजे मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर सर्वच अवयव निकामी होत नाहीत. ऐक ना, डोळे काही वेळापर्यंत राहतात, आपलं लिव्हर काही वेळापर्यंत राहते, किडनी काही वेळापर्यंत राहते, म्हणजे शरीराचे अवयव काही ठराविक वेळापर्यंत राहतात. आणि तेव्हा जर ते आपण काढून घेतो त्याचा उपयोग दुसऱ्याला होऊ शकतो. ऐक ना, ब्लड सुद्धा आपण देत असतो. तर बौद्ध साहित्यामध्ये तो आधार आहे, म्हणजे डोळे दान दिलेला. शिवी राजाची एक कथा बघा साहित्यामध्ये आलेली आहे. तर त्याने ते डोळे नेत्र दान दिले. वर्तमान काळामध्ये सुद्धा श्रीलंकेमध्ये आमचे यम रतनज्योती महाथेरो आहे. तर त्यांनी स्वतःची किडनी एका म्हणजे अदर धर्मगुरूला दान दिली होती. आजही ते जिवंत आहे. ख्रिश्चन धर्मगुरू होते, कारण त्यांनी ऍड दिली होती पेपरमध्ये की जर कोणाला किडनी दान करायचं असेल तर मी पैसे जेवढे असतील तेवढे आम्ही देऊ शकतो, पण जर कोणाला दान करायचं आपण करू शकता. जेव्हा भंतेंना कळालं, भंते त्या हॉस्पिटलला गेले. त्यांच्या दोन्ही किडन्या अत्यंत चांगल्या प्रकारच्या होत्या, कारण ते मॅच पण करावं लागतं, त्या शरीराला ती मॅच पण झाली पाहिजे. तर त्यांची मॅच झाली, त्यांनी दान दिलं. ते जेव्हा असं बोलले की बा याचा आम्ही किंमत देतो, भंते म्हणे मैंने तर दान किया आहे, मी तर दान केलं, मला तर पैशाची गरज नाही आहे. म्हणजे निस्वार्थ भाव त्याही काळामध्ये होता, वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे. कारण माणुसकी ज्याला आपण म्हणत असतो, परोपकाराची भावना ज्याला आपण म्हणत असतो, तर आजही आहे आणि त्यामुळे तर जिवंत आहे हे समाज. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या सुखाचा आधार हे चांगुलपण आहे, ज्याला शील भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जो सुखाचा आधार आहे, तो सुखाचा आधार शील आणि सदाचार आहे, नीतिमत्ता आहे. कारण 10 लोक जर वाईट असतील तर त्यामध्ये एक व्यक्ती चांगला असतो, आणि त्या एका व्यक्तीच्या बलावरती, म्हणजे एक उदाहरण म्हणून समजा, अशा पद्धतीने तो समाज चालत असतो. आणि त्यामुळे पुण्यकर्म, कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये बघा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळेच तर भगवंतांनी म्हटलं की प्रज्ञा आपली जागरूक असली पाहिजे. आपण प्रज्ञेच्या द्वारा ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुमची दृष्टी सम्यक असेल, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ही जर तुमची सम्यक दृष्टी असेल, तर तुमच्याकडून कधीही अकुशल कर्म होणार नाही, तुमच्याकडून कधी पापकर्म होणार नाही. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलं काय वाईट काय याची स्मृती आपली सातत्याने जागरूक असली पाहिजे. संसारामध्ये जीवन जगत असताना आपण हे विचार केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे की अरे माझ्या जीवनामध्ये मी किती सुखपूर्वक आहोत. खरं तर भगवंत असे म्हणतात की आपल्या सुखाचा आणि दुःखाचा पाया आपण स्वतः तर निर्माण करत असतो, इतर कोण निर्माण करू शकते का? इतर कोणी निर्माण करू शकत नाही. जर शील आहे कायच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा आपण चांगले कर्म केले पाहिजे. भगवंत असे म्हणतात जर तुम्ही चांगले कर्म केले, कारण सुख आणि दुःख तुमच्या जवळ आहे, तुम्ही जर चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, मैत्री भावना केली, परोपकार केला, तर तुम्हाला सुख प्राप्त होते. कारण मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पद्ध उठे न भासतिवा करोतिवा, ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवतो बदल. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पस्सने न भासतिवा करोतिवा, ततोनं सुख मनवेती छायाव अनपाये. मनुष्य जर अकुशल मनाने, वाईट मनाने, पाप मनाने जर कर्म करत असेल, तर त्याच्या पाठीमागे दुःख तसंच येत असते, ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठला गाडीची चाके करत असतात. मनुष्य जर प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, चांगलं कर्म करत असेल, तर सुख तसंच येत असते मनुष्याच्या पाठीमागे, जशी स्वतःची सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही. हा निसर्गाचा नियम आहे बघा. भगवंताचा धम्म हा नैसर्गिक आहे. निसर्गामध्ये जशा प्रकारचे श्रेष्ठ सत्य आहे, ती श्रेष्ठ सत्य भगवंताने सांगितले आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, तुमचं मन परिशुद्ध करणे, तुमचं मन निर्मळ करणे, तुमचं मन स्वच्छ करणे, ज्याचा राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व विकार ज्याचे नष्ट झाले, तर तो सुखी आहे. ज्याच्या मनामध्ये राग भरलेला आहे, रागाला अग्नी भगवंताने म्हटलं, द्वेषाला अग्नी म्हटलं, मोहाला अग्नी म्हटलं, अकुशल विकाराला भगवंताने अग्नी असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे अग्नी स्वतः जळते आणि इतरांना जाळत असते, अगदी त्याचप्रमाणे राग, द्वेष, लोभ, मोह आपल्याला सुद्धा जाळत असतो. आणि त्यामुळे स्वतःचे विकार आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोण काय करतो, कशा प्रकारे जीवन जगतो याला विशेष महत्व नाही. भगवंत असे म्हणतात की मी काय करतो,
मी काय केलं पाहिजे, मी कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, याचं चिंतन म्हणून आपण केलं पाहिजे. कारण मनुष्य किती चांगला आणि किती वाईट हे जग नाही सांगू शकत, हे दुसरं कोण नाही सांगू शकत. मी आणि माझं मन सांगू शकते की मी किती चांगला आणि मी किती वाईट. त्याच्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही स्वतःचं चिंतन केलं पाहिजे. अरे, मी किती सुखाच्या मार्गाने वाटचाल करत आहे किंवा मी किती दुःखाच्या मार्गाने वाटचाल करत आहे. कारण शेवटी आपले आपले स्वतःचे कर्म असतात. आपल्या आपल्या कर्माला अनुसार आपला हे सर्व काही प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण असा विचार नाही केला पाहिजे की मी थोडंसं कुशल कर्म केलं, मी थोडंसं पुण्य कर्म केलं, अरे माझ्याकडून एवढंच कर्म झालं. आपण प्रज्ञेच्या द्वारा जर चांगलं कर्म करत असेल, मग थोडंसं जरी असेल, थोकं थोकं पुण्य करोते असं भगवंताने म्हटलं आहे. थोडे थोडे आपण पुण्यकर्म करावे, कुशल कर्म करावं, शीलाचं पालन करावं, दान पुण्य करावं, मैत्री भावना करावी. जेवढे काही सद्गुण असतील ते सद्गुण आपल्यामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करावा. माझं जीवन मी दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा कशा प्रकारचा प्रयत्न करेल, माझा राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व आदी विकार कशा प्रकारचे नष्ट होतील, ही भावना आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केली पाहिजे आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या द्वारा चलो बुद्ध की ओर आपल्या संघमित्र बुद्ध विहारामध्ये या नाशिक शहरामध्ये आपण ही जी श्री चालू केलेली आहे वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये, खरोखर हा स्तुती असा उपक्रम आहे. सातत्याने आपण विहारामध्ये आलं पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी बाबासाहेब असं म्हणाले की सारा भारत बौद्धमय मी करेल. मला जर आयुष्य लाभलं तर उर्वरित आयुष्य बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. याचं चिंतन म्हणून आपण केलं पाहिजे. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचे उपासक म्हणून, उपासिका म्हणून आपलं ते नैतिक असं कर्तव्य आहे. कारण ती आपली स्वतःची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे आपण आपली प्रज्ञा, आपण आपलं धन, आपण आपलं संघटन, आपल्यामध्ये असणारे जे काही चांगले चांगले गुण आहे, या सर्व प्रकारच्या चांगल्या गुणाच्या द्वारा आपण बाबासाहेबांच्या चळवळीला, बाबासाहेबांच्या या धम्म मिशनला गतिमान करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी आमचे श्रद्धासंपन्न उपासक शिंदेसाहेब इंजिनियर यांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व काही दान पुण्य प्राप्त झालं. आज मला वाटते खीरदान सुद्धा आहे. आमचे बिराडे परिवार सकाळी त्यांच्याकडे छोटेखानी पूजा सुद्धा झाली. तर बिराडे परिवारांच्या सुद्धा प्रति अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना करतो. शिंदे परिवारांच्या प्रति सुद्धा अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना करतो. तुम्हा सर्वांच्या प्रति आपण एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण आला आहात. आपणा सर्वांच्या प्रति अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, दीर्घायुष्य लाभो.